अजितदादाच्या दुःखद निधनाच्या घटनेवर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर. दादांची आठवण सांगत आमदार खोतकर झाले भाऊक. दादांच्या मृत्यूची घटना मनाला चटका लावणारी आहे. महाराष्ट्र आज पोरका झाला. आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांना घटनेबाबत प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी स्पष्टपणे नकार दिलाय. अजितदादांच्या दुःखद निधनाच्या घटनेवर जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांना अश्रू अनावर झाले. अजितदादांची आठवण सांगत आमदार खोतकर भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. दादांच्या मृत्यूची घटना मनाला चटका लावणारी आहे असं म्हणत आज महाराष्ट्र पोरका झाला अशी भावना जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे. आज एवढी मोठी महाराष्ट्राला पोरकं करणारी दुर्दैवी घटना घडली म्हणजेच अजितदादा आपल्यातून गेले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांचं उत्तर आलं की ते मला काय प्रतिक्रिया विचारतो, मी माझ्या कामाचा नेता गेला नंतर बोल. आणि याच धर्तीवर अनेक पक्षातील नेते हळहळ दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत, सांत्वन करत आहेत. परंतु अरविंदराव चव्हाण यांनी प्रतिक्रिया देण्यास चिडचिड करत पत्रकाराला हुसकावलं. भाऊ काय सांगणार की आज संपूर्ण महाराष्ट्रात आलेला आहे. अजितदादा पवारांचं आज दिवाण अपघातात दुःखद निधन झालेलं आहे. मनाला चटका लावणारी घटना आहे. काय सांगणार? खरं तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी बातमी कानावरती पडली. खरं तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. अजित दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहिती आहे. अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्याची ख्याती होती. मला आठवते की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला आणि घरून जसे परत निघाले तस मी त्यांना गमतीनं म्हटलं, दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली. ते वर खाली बघत होते असं. बरं दादा, तुम्ही येण्याच्या अगोदर मी 2 दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो. एवढा एक दरारा ज्या माणसाचा होता. मग ते शासकीय कार्यालय असेल, खाजगी कुठे जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती, कामावरती त्या ठिकाणी असायचा. असा नेता महाराष्ट्राला फार क्वचित मिळतो आणि त्यातले ते दादा होते. खूप अपरिमित दुःख असं झालं मला आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली. महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला मुकला. सकाळी 6ला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला. जनतेच्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो, हे फार वाईट आहे. त्यांचं जे कर्मभूमी बारामतीची या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. अतिशय शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. हो, अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि दादामुळे अनेकाला शिस्त लागलेली आहे. राजकारणामध्ये लवकर उठण्याची, कामावरती लवकर जाण्याची. थोरले पवारसाहेब असतील, दादा असतील, त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी. तुम्ही देखील काहीशी भाऊक झालेले दिसतात. अर्थात आता गेली 40 वर्षाचे सहकारी आम्ही आहेत.